महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने बांधकाम कामगार योजनांचा लाभ कामगारांना मिळण्यास येणाऱ्या अडचणींबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरून अपमानित करून कार्यालयाबाहेर हुसकावून लावले। म्हणून कुंभार यांना बडतर्फ करा अशा मागणीचे तक्रारी निवेदन कामगार मंत्र्यांना देण्यात आले असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे। महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्याकडे 5 ऑगस्ट 2025 रोजी सोलापूरच्या शिष्टमंडळास अर्वाच्य एकेरी भाषेत बोलून अपमानित करून आत्ताच तुम्हाला बांधकाम कामगारांचा पुळका आला आहे काय असे बोलून कार्यालयातून बाहेर जा असे म्हणून कर्मचाऱ्यांना बोलवून शिष्टमंडळाला बाहेर हुसकावून लावले। या व्यक्तीने महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात बोगस कामगार वाढवून शासनाचे आणि मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचे दिसून येत आहे। त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी गेले असता अशी अर्वाच्य भाषा या पदाला शोभून दिसत नाही। ती संविधानिक खुर्ची आहे, त्याचा मान राखणे आणि आलेल्या कामगार प्रतिनिधींच्या तक्रारींचे निवारण करणे गरजेचे असता अशी अर्वाच्य भाषा बोलली जाते। तर अशा मस्तवाल अधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबत येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती नमूद करण्यात आली आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्र्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोडू, वैशाली बनसोडे, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर यांचा समावेश होता। जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष आहे। महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं बांधकाम कामगारांच्या उन्नतीसाठी किंवा सक्षमीकरणासाठी अनेक योजना काढल्या। त्यापैकी गृह उपयोगी वस्तू देण्याची योजना देखील आहे। या भांडी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। विशेष करून भांडी वाटप करणारे ठेकेदार हे कामगाराकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी देत असल्याची तक्रारी आमच्या संघर्ष समितीकडे आलेल्या आहेत। त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्त, त्याचबरोबर कामगार मंत्री, कामगार सचिव सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं। परंतु या बाबतीमध्ये प्रामुख्याने सहाय्यक कामगार आयुक्त निवृत्त झालेले श्री सुधीर गायकवाड हे मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचा प्रयत्न केला, खत पाणी घालण्याचा प्रयत्न केला असं दिसून आल्यावर या बाबतीमध्ये कामगार मंत्री, त्याचबरोबर महामंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार साहेबांना मुंबई येथे त्यांच्या कार्यालयामध्ये गेले असता संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने मी स्वतः, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, उपाध्यक्ष गणेश बोडू, महिला प्रतिनिधी वैशाली ताई बनसोडे आणि रेखाताई आडकी असे आम्ही गेले असता त्यांनी आमचं तक्रार ऐकून घेण्यापेक्षा सुरुवातीलाच म्हणलं की बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये एवढा पुळका का तुम्हाला याला आला। यावरून या पूर्ण भांडी वाटप किंवा ते बांधकाम कामगारांना पैशाची लूट, बोगस कामगार नोंदणी, जे काय त्या ठिकाणी घसावला गोंधळ चालू आहे याची संपूर्ण जबाबदारी विवेक कुंभार यांची हे सिद्ध होत आहे। आणि आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन सुधारणा करण्यापेक्षा त्यांनी आत आल्या अपमानित बोलणं, अरेराईची भाषा वापरणं आणि अत्यंत
खालच्या पातळीवर देखील जाऊन त्यांनी भाष्य वापरलेलं आहे। यानंतर कार्यालयातील त्यांच्या कर्मचाऱ्याकडून किंवा क्लार्क असेल, शिपाई जे कोण असेल त्यांच्याकडून यांना बाहेर काढा अशा प्रकारचं वर्तणूक त्यांनी दिलं आहे। या वर्तणुकीचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। आणि त्याचबरोबर त्याच दिवशी दुपारी कामगार मंत्री माननीय पुणकर साहेबांना श्री कुंभार यांची बडतर्फ करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। कामगार मंत्री काय कारवाई करतात पाहूया, अन्यथा मुंबई येथील बांधकाम कामगार व इतर कामगार या कार्यालयासमोर, महामंडळासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी या माध्यमातून देत आहे। आणि अशाच पद्धतीचं निवेदन कामगार मंत्र्यांना आणि मुख्य सचिव श्रीमती कुंदन मॅडम यांना सुद्धा देण्यात आलेलं आहे। योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि या विवेक कुंभारला धडा शिकल्याचं राहणार नाही। यामध्ये आमच्या संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील सहभाग घेऊन तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।